प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील शालेय जीवनाचा काळ अत्यंत सुखकर आठवणीचा असतो. एकदा तो काळ आणि ती वेळ निघून गेली की आयुष्यात पुन्हा ते क्षण येत नाही. मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात गेट टुगेदरच्या माध्यमातून त्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देण्याचा प्रयत्न अनेक मित्रमैत्रिणी करत असतात. अशाच प्रकारे दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथील चिंचखेड हायस्कूलच्या 1995 ते 2005च्या बॅचचे गेट टुगेदर रविवारी 29 डिसेंबरला चिंचखेड हायस्कूल तालुका दिंडोरी या ठिकाणी घेण्यात आले. फुलांची उधळण करून यावेळी तत्कालीन शिक्षक व माजी विद्यार्थ्यांच्या हायस्कूलमध्ये स्वागत करण्यात आले. या गेट टुगेदरला प्रमुख पाहुणे म्हणून जाधव गुरुजी, मेदनेबाई, मुख्याध्यापक भास्कर सर व नागरे सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सुरुवातीला चिंचखेड हायस्कूलच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी स्वतःची ओळख करून देत आपण सध्या काय करीत आहोत किंवा तो काय करीत आहे आणि ती काय करीत आहे याबद्दल माहिती दिली. यानंतर विद्यार्थी व विद्यार्थिनींचा गुरुजन वर्गाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यानंतर आपल्या आयुष्यामधील शालेय जीवनातील जुन्या आठवणीविषयी सांगताना माजी विद्यार्थी सुरेश पगारे, वर्षा संदान, सविता पवार, अर्चना पगारे, सोनाली पाटील, अनिता फुगड, चंद्रकला बर्वे, प्रकाश डुमणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शालेय जीवनामध्ये झालेल्या विविध प्रसंगाबाबत यावेळी माहिती सांगण्यात आली. विद्यार्थी दशेत असताना घडलेल्या घटना आणि प्रसंग ऐकून अनेक विद्यार्थ्यांना गैरवून आले. माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर जाधव गुरुजी, मेदनेबाई, भास्कर सर, नागरे सर यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व शाळेमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रापंचिक जीवनामध्ये कसे वागावे याविषयी मार्गदर्शन केलं. यानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांनी अल्पाहाराचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप संदान सर यांनी केले, तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश डुमणे, अविनाश संदान यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमास माजी विद्यार्थी गोरख निकम, अविनाश संदान, गोरख जाधव, श्याम पाटील, योगेश झेंडपळे, योगेश पगारे, सचिन संदान, कैलास दवंगे, विठ्ठल संदान, दीपक मातेरे, जीवन पाटील, अनिल सताळे, चेतन पाटील, राकेश चव्हाण, योगेश संदान, दिलीप पगारे, खंडू पाटील, दुर्गा पंडारे, योगेश पाटील, शालंद संदान आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी एक आठवण म्हणून शाळेला घड्याळ म्हणून भेटवस्तू दिली.
सर्वांना पाहून माझं मन भरून आलेलं. असं कारण की त्यावेळेला तुम्हाला केलेली शिक्षा आणि त्या शिक्षेचं आज प्रायचित्त म्हणून त्या ठिकाणी तुम्ही मला बोलवले, आमंत्रित केलेलं आहे असं मी समजतो. आज मी या सर्व विद्यार्थ्यांचे सर्वांचे मी हात जोडून आज आभार मानतो की त्यावेळेला होऊन गेलेली घटना ही पुन्हा होत नाही आणि आयुष्य हे पुढे पुढे जात असतं. माझ्या आयुष्यात मला जे सर लाभले ते संस्कृतचे शिक्षक होते हायस्कूलमध्ये असताना. त्यावेळेला त्यांनी मला जो एक श्लोक शिकवला, त्या श्लोकातून आपल्याला जर काही घेता आलं तर तुम्ही जरूर आपल्या मुलांना मुलींना त्याचं मार्गदर्शन करा. श्लोक असा आहे, अल्पस्य कुतो विद्या, अविद्यस्य कुतो धन, अधनस्य कुतो मित्र, अमित्रस्य कुतः सुखम्. याचा अर्थ मराठीमध्ये असा होतो, प्रथम अल्पस्य कुतो विद्या, याचा अर्थ आळशी माणसाला विद्या प्राप्त होऊ शकत नाही. आणि अविद्यस्य कुतः धन, जो आळशी आहे त्याला विद्या संपादन करता येत नाही. त्यानंतर अविद्यस्य कुतः धन, आणि ज्याला विद्या संपादन करता आली नाही त्याला धन संपदा करता येऊ शकत नाही. आणि ज्याला धन प्राप्त होत नाही अशा माणसाला सुख समृद्धी प्राप्त होत नाही. अशा या श्लोकातून अर्थ प्राप्त होतो. आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, कोणी शेतीमध्ये, कोणी व्यवसायामध्ये आज प्रगती करत आहात. तुमच्या कृपेने आजपर्यंत आयुष्य मी आज जगत आलेलं आहे. आज माझं वय 76 पूर्ण होऊन 77 वर्ष माझं सुरू झालेलं आहे नोव्हेंबरपासून. 77 वर्षामध्ये मी पदार्पण केल्यानंतर माझ्या जीवनाच्या अनेक घटना घडल्या. तुमच्याबरोबर घरातील प्रापंचिक सर्व यांना मी तोंड देत आजपर्यंत न कुठल्याही प्रकारचा आजार नसताना मी आज तुमच्या पुढे उभा आहे. आणि आजही माझं मी घरी बसून राहतो. दररोज कुठे ना कुठे मोहाडी व्यसनाधीन आहे असं मला वाटत नाही. कधीही बघताना ते इतके आपुलकीने बघतात की काय सांगावं त्यांच्याकडे. आणि आता एक सरांनी सांगितलं की मुलांनी नोकरी केली पाहिजे. हो, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. पण आता नोकरी म्हटली का लाखाच्या घरात जायचं. आणायचं कुठून लाख? आई वडिलांनी मुलांच्या. मग आहे ना शेती, करा तुम्ही मनपूर्वक. त्याच्यातले खूप विद्यार्थी इतकी चांगली शेती करतात का तुम्हाला खूप समाधान वाटतं. तर आज ना माझे मुलं मला म्हणतात, भाई आमच्याचा आमका भाव गेला, बाई अरे खूप चांगलं झालं. आणि मुली सुद्धा सांगत होत्या की मी काय, मला इंग्रजी येत नाही बरं का जास्त. त्या गृहिणी आहेत, त्यांनी आपल्या मुलांना चांगले संस्कार घालावे, मुलांना चांगलं नोकरीच केली पाहिजे असं काही नाही. नोकरी आत खेड्यात करता येते, पण शहरात नोकरी करणं कठीण आहे. मुलांना सांभाळायला दाई असते, ती दाई काय कशी सांभाळते तिलाच माहिती. आपण सर्व तिच्या जवळ येतो पण ती व्यवस्थित सांभाळत नाही. आणि आपल्या मुलांवर संस्कार, मला माझ्या एवढ्या मुलांकडे बघून इतकं समाधान वाटलं की माझे सगळं मुलं शेती करतात, पण ती उत्तम प्रकारे शेती करतात. आता सरांनी सांगितलं की नोकरी करायलाही पाहिजे, पण आता नोकरी हा विषय फार कठीण झालेला आहे. आणि आहे नोकऱ्या कंपन्यांमध्ये, काय करायचे 10-20 हजार घेऊन तेवढ्यात आपल्याला घरात चालदार लागतो की नाही. प्रत्येकाच्या घरात गडी असला तर. आणि ते सुद्धा आता मिळणं कठीण झालेलं आहे. तेव्हा मुलींनी पण आपल्या धड्याच्या पायावर पाय देऊन शेतीत मदत केली पाहिजे. की कमीपणा वाटला नाही पाहिजे का मी शेती करते. आता 1-2 जणी सांगितलं मी शेती काम करते, मदत करते. सगळ्यांनाच करावं लागतं की नाही, पण तुम्ही मदत करा आणि खूप आयुष्य चांगलं जगा. बाजूला बसवंत NS3 डिजिटल, चिंचखेड.